झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। हे बघा आम्ही दोघं चांगले मित्र आहोत, पण झाल्या सगळ्या गोष्टी क्लिअर? मला वाटतं झाल्या क्लिअर, बरोबर? आदित्यने माणुसकीच्या नात्याने तिला सावरलं, त्यात प्रेमाचा वगैरे काही संबंध नाहीये। पारू, तू सांग, तुला तिथे काही चुकीचं झाल्यासारखं वाटलं? किंवा आदित्य तुला तिथे फसवून घेऊन गेलाय, किंवा तुला आवडत नसताना त्याने तुला स्पर्श केलाय, असं काही झालं? पारू, तू घाबरू नकोस। ही श्रीमंत लोक गरीब मुलींना असंच गोड बोलून फसवतात। एक मिनिट, मी एकच बोलेन, किर्लोस्कर कुटुंब हे आमच्यासाठी दैवत आहे। या कुटुंबातल्या कुणीच कधी बी आम्हाला फसवलेलं नाही। तिकडे जे काय बी झालं तो फक्त एक अपघात होता। माझा पाय घसरला, मी पडणार तेवढ्यात आदित्य सरांनी मला वाचवलं, बस, बाकी काही नाही। तुम्ही बोलताना खूप इमोशनल झाला आहात। तुमचं प्रेम आहे का आदित्य सरांवर? हो, असले काही चुकीचे प्रश्न विचारू नका माझ्या पारूला। तिला माहिती आहे तिची लायकी नाहीये। मी संस्कार केलेत माझ्या पोरीवर आणि मला माझ्या पोरीचा अभिमान आहे। ती असला चुकीचा विचार नाही करणार कधी। काहीतरी प्रश्न विचारताय तू। आदित्य, माझी खात्री आहे की या सगळ्या प्रकरणामुळे तुझाही संताप होत असणार, पण काळजी नको करूस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। आणि खोटी बातमी दिली म्हणून मी पत्रकार संघात यांची तक्रार करणार आहेच। फक्त मला हा विषय समोरासमोर संपवायचा होता। आता तुम्हाला कळलं ना की आदित्य आणि पारू मध्ये तुम्ही समजताय तसं काहीही नाहीये। आदित्यसाठी आम्ही एक मुलगी बघतोय आणि पारूसाठी सुद्धा चांगला मुलगा शोधतोय। त्यांची लग्न ठरली की तुम्हाला रितसर कळवण्यात येईल। तोपर्यंत कृपा करून हा असा मूर्खपणा परत करू नका। आदित्य माझ्या शब्दाबाहेर नाहीये, तो मी पसंत केलेल्या मुलीशीच लग्न करेल। हो ना आदित्य? हो। काय मग दामिनी काकू, काय काय मज्जा केली महाबळेश्वरला? अगं मज्जा अशी काही नाही, पण महाबळेश्वर खूप बदललंय ना आता। थंडी तशीच आहे, पण एक गंमत वाटली मला। काय, तिथले हॉटेलवाले दुकानवाले असे येत होते आणि मला म्हणत होते, दामिनी मॅडम तुम्हीच ना? मी म्हणायचे हो, आणि असे एक एक गिफ्ट देत होते। मला इतकं छान वाटलं। हो का? तुम्ही दोघे आज जा। आई, आज जा। वहिनी मला आणि प्रियाला इथून जा म्हणतायत, म्हणजे नक्कीच आदित्यच्या बाबतीत काहीतरी असणार। आणि ती पारू सुद्धा इथे दिसत नाही। तिच्या घरी जाते आणि बघते नेमकं काय घडतंय। इथून नको, सगळ्यांना संशय येईल। गुपचूप जाते। प्रीतम, हाँ?
तू पण जा. ओके. बस बस. आदित्य, हे बघ, जे काही घडलं त्याचा फार विचार करू नकोस, कारण त्यात तुझी काहीही चूक नाहीये. जे झालं ते गैरसमजातून झालं. माझी खात्री आहे की तू कधीच चुकीचं वागणार नाहीस. हे बघ, हे सगळं प्रीतमकडनं झालं असतं तर एक वेळ मान्य होतं. तो अल्लड आहे, तो असं वागतो. पण आदित्य, तुझ्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नाहीये मला. तो पत्रकार जे म्हणाला ते बरोबर आहे. तू एक पब्लिक फिगर आहेस, त्यामुळे त्यांची तुझ्यावर कायम नजर असणार. त्यामुळे इथून पुढे वागताना किंवा काहीही करताना थोडं सांभाळून वागायला हवं. त्याची काळजी घेशील. जा, आराम कर. ते बोलले ते बोलले आणि तू काय तुझी अक्कल घाण ठेवली होतीस का? आणि रात्री अपरात्री असं कोणी देवळामध्ये जातं का? अगं ते मोठे लोक आहेत, ते म्हणले चल देवळात, तू गेलीस. तुला तुझं डोकं नाही वापरता येत? बघ बारू, काल त्या किर्लोस्करांच्या घरामध्ये जे काही वादळ आलं ना, ते तुझ्यामुळं आलंय. आईल्या मॅडम आपल्यावरच्या विश्वासावर ठाम राहिल्या म्हणून आज आपण आता या घरात उभे आहोत, नाहीतर रस्त्यावर आलो असतो. कळलं? बारू, मी तुला एकदाच विचारतो, खरं सांगायचा, तुमच्या दोघांमध्ये फक्त मैत्री आहे का अजून काय आहे? बारू, माझी शपथ घेऊन सांग, तुमच्या दोघांमध्ये फक्त मैत्री आहे, बाकी काही नाही. आणि मला खरं सांग, नाही तर माझा मेलेला तोंड बघशील तू. बा, तुझा विश्वास नाही का तुझ्या मुलीवर? मी असं कसं चुकीचं वागेन? हे बघ बा, तुझे संस्कार आहेत माझ्यावर. मी कधी बी चुकीचं नाही करणार. आणि मला हे असं सारखं सारखं शब्द घ्यायला नको लावू. तुझा विश्वास नसेल ना माझ्यावर तर मारून टाक मला एकदाची. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज